मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच काही ऐकले आणि खूप जणांच्या कमेंट्स पण आल्या, तर त्या पण लावलेल्या होत्या, तर त्या पण तुम्ही वाचल्याच असतील। तर माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप खूप धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवा। भरपूर कमेंट्स आल्या होत्या, पण थोड्याच 5-7 कमेंट्स लावल्या की खूप चांगलं वाटलं मला तुमच्या कमेंट्स वाचून। तर आता आज आपण हिरण्यकश्यपूची आणि प्रल्हादाच्या कथेला प्रारंभ करणार आहे। सप्तम स्कंद आपला कालपासूनच सुरू झाला। एकूण 12 स्कंद आहेत। तर आपण अर्ध श्रीमद भागवत पुराण ऐकून चुकलो आहोत। जो पण हे पूर्ण ऐकेल त्याला मोक्षाचीच प्राप्ती मिळेल। आणि शेवटच्या समयी माहिती आहे ना काय बोलायचंय, आपल्या मृत्यूच्या शेवटच्या समयी आपल्याला कोणामध्ये जीव अटकवायचा नाहीये। नारायण नारायण प्रभू श्री रामजी भगवान श्रीकृष्णाचे कोणाचेही देवाचे नामस्मरण करायचे। रामजीचे जर केले तर अतिशय उत्तम, कारण जर आपला ज्या वेळेस जीव जातो त्यावेळेस आपण प्रभू श्री रामचंद्रजींचंच नाव घ्यायला हवं, तर आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते। कितीही मोठी मोठी ब्रह्म हत्येसारखी आपल्या हातून पापी झाली असतील तरी पण आपल्याला मोक्षच मिळेल, कारण मनुष्य जन्मामध्ये 99% कष्ट आहे आणि 1% सुख आहे। म्हणून मनुष्य जन्मात खूप काही कष्ट आपल्याला भोगावे लागतात। आणि जर आपल्याला सुख मानायचं आहे तर जे आपल्याजवळ यथाशक्ती जे आपल्याजवळ आहे त्याच्या संतुष्टी माना, तरच हे जीवन सुखमय दिसेल। तर आता आपण हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाच्या कथेला सुरुवात करणार आहोत। तर 3 अवतार कोणते कोणते होते? जय आणि विजयचे। हिरण्याक्ष पहिला अवतार, जे जय आणि विजय होते भगवान विष्णूचे द्वारपाल, तर पहिला अवतार हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू। दुसऱ्या जन्मात रावण कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मात शिशुपाल आणि वक्रत्त दंत, असे हे 3 जन्म पर्यंत ते राक्षस झालेले होते आणि यांचा मृत्यू भगवान विष्णूच्या हातूनच झाला। तर त्यांना सद्गती मिळाली आणि परत वैकुंठ लोकची प्राप्ती झाली होती। आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले होते। तर आता त्याचा पुढचा भाग हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाच्या कथेला सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। कुलदेवताय नमः। गुरुदेवतोभ्यो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भयानंदं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतो क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नारदांनी मग हिरण्यकश्यपू व प्रल्हादाच्या कथेला प्रारंभ केला। ते म्हणाले, दितीला 2 मुले होती, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू। भगवान वराहाने हिरण्याक्षाचा वध केला। भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला आणि हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला। धर्मराजाने नारदाला विनंती केली की मला प्रल्हादाची कथा विस्तारपूर्वक ऐकण्याची इच्छा आहे। प्रल्हाद तर खूप महान भगवत भक्त भगवान विष्णूचे भक्त होते, तरीही हिरण्यकश्यपूला त्याला मारण्याची इच्छा का झाली? नारद म्हणाले, दिती वस्तुतः भेदबुद्धी होय। या भेदबुद्धीतूनच हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू रूपी ममता व अहंकार उत्पन्न झाला आहे। मी व माझे ही भेदबुद्धीची संतती होय। सर्व दुःखाचे मूळ भेदबुद्धी आहे, सर्व सुखाचे मूळ अभेद बुद्धी आहे। देहाने नव्हे बुद्धीने जर अभेद भाव स्थापित झाला तर सर्वांकडे समभावाने पाहता येणे शक्य आहे। अहंकाराचा नाश करणे कठीण आहे। विवेकाने ममतत्वाचा तर नाश होऊ शकेल, पण अहंकाराचा नव्हे। अर्पण करत्या व्यक्तीने आपले मी पण प्रभूला अर्पण केले तर प्रभू कृपा करतील, कारण मीपणामध्ये खूप गर्व आणि अहंकार आहे। कोणतेही कार्य जर केले तर त्याच्यात मीपणा करू नका। आपण सर्व करा, पण समोरच्याला तुम्ही मान प्रतिष्ठा द्या की मी नाही करणार, तू पण केलेलं आहे हे कार्य। समोरच्याला पण उद्देश बनवा। काही जणांना खूप काही छोटंसं बी काम केलं पण असं दर्शवतात की मी केलं। मीपणा
हे सोडून जर सर्व कार्य केले तर आपल्यावर प्रभूची कृपा प्राप्त होईल आणि मला अहंकार राहणार नाही असे मानणे ही एक प्रकारचा अहंकारच होय. हिरण्यकश्यपू अहंकाराचा रूप होता. त्याचे वर्तनच असे आहे की त्यामुळे देवांना, ज्ञानी पुरुषांना, अनन्य सर्वांनाच कष्ट होत होते. अभिमान सर्वांनाच त्रस्त करतो व रडवतो. ममता तर लवकर मरू शकते पण अहंकार मात्र लवकर मरू शकत नाही आणि नाही नष्ट होत नाही. ममता लगेच नष्ट होते पण अहंकार मात्र लगेच नष्ट होत नाही. त्याला मारणे अहंकाराला फार कठीण आहे. तो रात्री मरत नाही, दिवसा मरत नाही, तो घरात पण मरत नाही. तो घरात सुद्धा असतो तरी घराबाहेरही असतो व तो शस्त्रानेही मरत नाही, अस्त्रानेही मरत नाही. त्याच्या मध्यभागीच मारावे लागते. म्हणून माणूस जर अहंकारी नष्ट करेल तर तो देवाच्या दूर राहणार नाही. त्याच्याजवळ जोपर्यंत अहंकार राहील तोपर्यंत त्याला देव पण प्राप्त होणार नाही. अभिमान आतच भरलेला असतो. माणसाच्या जर अहंकार राहिला, गर्व, इगो, ॲटिट्यूड राहिला कुठून कुठून भरलेला, तर काय देवाची पूजा तुम्हाला सफल होईल. खूप मंदिरात गेले, पूजा पाठ केले आणि गर्व अहंकार आहे तर ती पूजा सफल होत नाही. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये, पहिल्या दुसऱ्या स्कंदमध्ये सांगितलं मी तुम्हाला भागवत पुराणाच्या की 2 हात आणि हे तिसरे डोके मस्तक आपण का झुकवतो. अहंकार आपला कमी व्हावा म्हणून देवाच्या द्वारी आपण हे 2 हात आणि तिसरे मस्तक असे झुकवतो. सांगितलं होतं, आठवण आली. तर आपले हे 2 हात आणि हे डोके आपण असे खाली नमून का ठेवतो की देवा तुझ्या पुढे माझा हा गर्व, अहंकार सर्व मी नाहीसा केलेला आहे तर तू माझ्यावर कृपा कर. म्हणून देवाच्या द्वारी आपण जातो, मंदिरात एक कलशा घेऊन, जल घेऊन जातो, या घरात देवपूजा करतो, या पुराण कथा, भागवत पुराण ऐकत आहे. तर का ऐकत आहे? आपल्या शरीरातला सर्व गर्व आणि अहंकार नष्ट व्हायला पाहिजे आणि देव आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून आपण हे पुराण कथा इतक्या ऐकत आहोत. म्हणून माणसाचा अहंकार आतूनच एवढा भरलेला राहतो कुठून कुठून की तो कुठेच नष्ट होत नाही आणि तो कुठेही दूर होत नाही. अभिमान आतच भरलेला असतो. माणसाला दुःख देणारा म्हणजे अहंकारच आहे. याला नष्ट करायला पाहिजे. तो दरवाजाच्या उंबरठ्यावरच मरेल. रास क्रीडेच्या कथेत सांगितलेले आहे की 2 गोपीच्यांमध्ये कृष्ण उपस्थित होते. याप्रमाणे तुम्ही जर 2 वृत्तींच्या मध्ये भगवान कृष्णाला ठेवाल तर तुमचा अहंकार काय होईल? नष्ट होईल. आणि एका संकल्पाचा लय, दुसऱ्याचा उदय संधीत जर श्रीकृष्ण स्मरण घडेल तर तुमचा अहंकार नक्की नष्ट होईल. प्रत्येक इंद्रियांचा संयोग जोपर्यंत भगवंताशी होत नाही तोपर्यंत माणसाचा अहंकारच असतो. भगवंताच्या स्मरणामध्ये तल्लीन होऊन अन्य कोणताही भेद त्यांच्या अंतकरणात उरला नाही. अहंकाराचा नाश अवश्य झाला पाहिजे असे समजावे. ज्ञान सुलभ आहे पण जोपर्यंत अहंता, ममतत्व नष्ट होत नाही, जोवर ज्ञान शोभा देत नाही. हिरण्यकश्यपू ज्ञानी तर खूप होता पण त्याचे ज्ञान अहंता व ममत्वाने भरलेले होते. आपल्या भावाच्या मृत्यूसमयी त्याने ब्रह्म उपदेश केला. जो दुसऱ्याला उपदेश करतो तो स्वतः जीवनात उतरत नाही, तो असुर होय. हिरण्यकश्यपू दुसऱ्यांना ज्ञान उपदेश करीत असे पण स्वतः मात्र हेच मनात चिंतित असे की आपल्या भावाचा वध करणाऱ्याचा आपण कसा सूड घ्यावा. एका गृहस्थाचा मुलगा मरण पावला. त्यावेळी एका साधूने असा उपदेश केला की हा संसार मिथ्या आहे. काही दिवसानंतर त्या साधूची एक म्हैस मरण पावली. तेव्हा तो साधू काय करू लागला? रडू लागला. कुणास ठाऊक की त्याचे ज्ञान त्यावेळी कुठे गेले होते. तो गृहस्थ त्या साधू जवळ आला आणि म्हणू लागला, साधू महाराज आपण का रडत आहोत? त्या साधू म्हणाला, बाबा तो मुलगा तुझा होता पण ही म्हैस माझी होती ना म्हणून मी रडत आहे. जोपर्यंत अहंकार, ममत्व, अस्तित्व आहे तेव्हापर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही. भक्तीविना असलेले ज्ञान केवळ शाब्दिक ज्ञान ठरते. अशा ज्ञानाने जीवनाला कोणताच लाभ होत नाही. वैराग्य व भक्ती यांच्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही. एखादी व्यक्ती वेदांत, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत असते पण प्रेम मात्र सांसारिक विषयावर करीत असते तर समजावे की ती व्यक्ती दैत्य होय, दैत्य वंशातील ती व्यक्ती होय. तर आपला भाऊ हिरण्याक्ष यांच्या वधाची वार्ता ऐकताच हिरण्यकश्यपू म्हणाला की माझ्या भावाला मारणाऱ्या विष्णूशी मी युद्ध करेन आणि त्याने आपल्या आईला अनेक प्रकारचे उपदेश वचने ऐकून संतुष्ट केले. त्याने असा विचार केला की सध्याच विष्णूशी युद्ध करू नये. प्रथम वरदान प्राप्त करून अमर व्हावे, नंतरच भगवान विष्णूशी युद्ध करावे. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यास निघाला तेव्हा त्याची पत्नी कयाधुने, त्याची पत्नीचे नाव कयाधुने होते. तर कयाधुने विचारलं की परत कधी याल? त्याने उत्तर दिले की काही निश्चित सांगता येत नाही.
की मी कधी परत येईल. तपाने अनेक सिद्धी प्राप्त करूनच मी घरी परतेन. हिरण्यकश्यपू मंद्राचल पर्वतावर आला ही घटना भागवतात सांगितली नाही, पण ती व्यासांनी विष्णू पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तर ते मला माहिती होतं, तर तुम्हाला सांगितलं. तर ती श्री व्यासांनी विष्णू पुराणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येच्या वृत्तांत ऐकून देवांनी बृहस्पतीला विनंती केली की आपण हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येत बाधा उत्पन्न करूया. हे ऐकून बृहस्पती पोपटाचे रूप घेऊन मंद्राचल पर्वतावर आले. बृहस्पतीने पोपटाचे रूप घेतले कारण हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येत त्यांना काय करायची होती, बाधा उत्पन्न करायची होती. कारण ते भगवान विष्णूशी युद्ध करण्यासाठी ही तपश्चर्या करीत होते. म्हणून बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन मंद्राचल पर्वतावर हिरण्यकश्यपू तप करायला गेला. तर तेथे बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन मंद्राचल पर्वतावर आले व हिरण्यकश्यपू जेथे तप करीत होता त्याच्याच जवळ एका वृक्षावर नारायण नारायण जप करीत बसले. हिरण्यकश्यपू मात्र जपाला आरंभ करू लागताच पोपटही नारायण नारायण नावाचा उच्चार करू लागला. तर पोपट कोण होता? बृहस्पती देव होते. तर पोपट कोण होता? बृहस्पती देव होते. जसाच हिरण्यकश्यपू मंत्र जपाला आरंभ करेल तितक्यात नारायण नारायण नावाचा उच्चार करू लागला. हे पाहून हिरण्यकश्यपूला वाटले की विष्णूला मारण्यासाठी तर मी तपश्चर्या करीत आहे, पण हा पोपट त्याचे नामच कीर्तन येथे करीत आहे. हा कुठून इकडे आला? थोडाही हटत नाही आहे हा पोपट. आजचा दिवस तपश्चर्या करण्यास काही योग्य दिसत नाही आहे असा विचार करून तो सायंकाळी घरी परत आला. कयाधूला म्हणजेच त्याच्या बायकोला, हिरण्यकश्यपूच्या बायकोला आश्चर्य वाटले कयाधूला आणि वाटले की आणि माझा पती आजच कसा घरी परत आला. पण ती हे पतीला विचारू शकली नाही की तुम्ही आज घरी का आले, कारण तो संतापी होता. हिरण्यकश्यपू कदाचित तो असेही म्हणेल की तुला याच्याशी काय करायचं आहे, खूप प्रश्न विचारते, तुझं काम कर. म्हणून कयाधूने त्याच्या पत्नीने विचार केला की कोणती तरी युक्ती योजून हे विचारले पाहिजे की हा घरी परत का आला. तिने स्वयंपाकाला सांगितले की आज तुम्ही स्वयंपाक करू नका, मी करणार. नवऱ्याच्या मनातील गुप्त गोष्ट कळून घ्यायची असेल तर कयाधू प्रमाणे वागा. भोजनात वशीकरणाची शक्ती असते. भोजनामध्ये काय असते? वशीकरणाची शक्ती असते. खूप वेळा तुम्हाला सांगते मी की ज्या वेळेस आपण स्वयंपाक बनवतो तर आपल्याला कोणाचे नामस्मरण करायचे आहे? अन्नपूर्णा मातेचे. आणि आपल्याला जे पाहिजे आहे, जी शक्ती, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या मुला बाळांना हट्टी असेल, पती जर काही वेशनी असेल आणि या संतापी असेल, या ऐकतच नसणार, तर आपल्याला काय करायचंय? भोजनामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवता पॉझिटिव्ह विचार टाकायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेला सांगायचे आहे की माझ्या घरात खूप धन धान्य यश कीर्ती मान प्रतिष्ठा वाढव, मुलांना चांगली बुद्धी दे, पतीला चांगली बुद्धी दे आणि खूप बरकती दे. असे भोजन जर बनवणार बोलता तर ते वशीकरण शक्ती समजा असे समजावे. म्हणून भोजनामध्ये काय केलं? कयाधू प्रमाणे वागा. भोजनात वशीकरणाची शक्ती असते. लोभी पैशाने वश होतो, अहंकारी प्रशंसेने वश होतो. जर खूप अहंकारी राहिली, कारण त्याला स्तुती लागते, खूप अहंकारी लोकांना गोड गोड बोला, प्रशंसा करा, तर तो तुमच्या वश मध्ये होईल. लोभी माणूस राहिला, त्याच्या पुढे पैसे काढा, लगेच तो पैशाने तुमच्याकडे वश होईल. अशी भोजनामध्ये वशीकरणाची शक्ती आहे. हिरण्यकश्यपू खूप अहंकारी होता, म्हणून त्याची पत्नी कयाधू त्याची सेवा करीत त्याची स्तुती करू लागली. एकदा राजा भोजने कालिदासाला विचारले की साखरेपेक्षाही गोड वस्तू कोणती आहे? कालिदास काय म्हणाला? प्रशंसा. साखरेपेक्षा सुद्धा काय? प्रशंसा. जर आपण काही स्वयंपाक चांगला बनवला, या आपण खूप चांगली साडी घातली, मेकअप चांगला केला आणि कोणी जर आपली स्तुती केली, आज खूप छान दिसते, साडी खूप छान आहे, त्याच्याने आपण काय होतो? खूप आपल्याला कोणी जर आपली प्रशंसा केली तर आपण किती प्रसन्न होतो. प्रशंसा कोणीही जर आपली केली तर खूप प्रसन्न होतो. ती साखरेपेक्षा सुद्धा गोड असते तर प्रशंसा. तर हे पतिदेवा, इंद्रचंद्रादी देव तर आपल्याला पाहून थरथर कापतात, असं कोण म्हणत आहे? कयाधू, हिरण्यकश्यपूची पत्नी. जेवण वाढता कारण की जो अहंकारी आहे तर त्याला काय करायचं? प्रशंसा करायची, म्हणजे त्याचा गर्व त्याचा हरण जर करायचा आहे. कोणी अहंकारी बाई माणूस पोरगा कोणीही जर असेल, जर त्याचा तुम्हाला गर्व अहंकार करायचा असेल, गर्व हरण करायचा असेल, तर त्याची प्रशंसा त्याच्या तोंडावर करा, तर तो बरोबर त्याचा गर्व हरण होईल.
सॉरी, कारण खूप थंडी, खोकला, तब्येत बरी नाहीये, खोकला बंदच होत नाहीये, 1 महिना झाला. कयाधू म्हणाली, पतिदेवा इंद्रचंद्रादी देव तर आपल्याला पाहून थरथर कापतात. आपण जितेंद्रिय आहेत, ज्ञानी आहात. आपल्यासारखा वीर कधी झाला नाही व होणारी नाही. मी किती भाग्यवान आहे की मला आपल्यासारखा पती मिळाला. मला माहिती आहे की आपण आपले निर्धारित काम पूर्ण केल्याशिवाय कधी परत येऊ शकत नाही. असं कोण म्हणत आहे? हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, की तुम्ही खूप यशस्वी आहात, जितेंद्रिय आहात. तुम्हाला तर इंद्रदेवता बघून खूप थरथर कापतात आणि तुम्ही आपल्यासारखे वीर तर कधी कोणी आहेच नाही या पृथ्वीवर. तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि आपल्यासारखा पती मला मिळाला म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. मला माहिती आहे की आपले काम तुम्ही पूर्ण निर्धारित केल्याशिवाय परत येऊ शकत नाही. आज वनात असे काय घडले की जेणेकरून आपल्याला वनातून परत यावे लागले? कयाधूने गरम गरम बुंदी, हलवा, पोळी, भाजी, पदार्थ सर्व खायला दिले असतील. राक्षसांना असेच पदार्थ गरम गरम आवडतात. ज्याला सात्विक भोजन पसंत पडत नाही तो राक्षस होय. स्तुती ऐकून हिरण्यकश्यपू खूप हर्षित झाला की आपल्या बायकोने आपली स्तुती केली, कारण की तिला कयाधूला काय करायचं होतं? हिरण्यकश्यपूच्या मनातील गोष्ट काढायची होती. म्हणून जेवणामध्ये खूप अशी काही शक्ती असते, भोजनामध्ये वशीकरण शक्ती. तर ती आज तिने नोकरांना सांगितले की आज तुम्ही स्वयंपाक करणाऱ्याला सांगितले की आज स्वयंपाक करू नका, आज स्वयंपाक काय काय मी करणार आहे. तर गरम गरम कयाधूने, तिच्या पत्नीने मस्त गरम गरम सर्व स्वयंपाक बनवला, त्याची स्तुती केली आणि सांगितले की आज तुम्ही इतक्या लवकर परत का आले? हिरण्यकश्यपू खूप हर्षित झाला व म्हणाला, तसा तर माझा संकल्प पूर्ण केल्याखेरीज मी परत आलोच नसतो, पण मध्येच एक अनिष्ट गोष्ट घडली, अपशगुन झाला, म्हणून मी मध्येच परत आलो. कयाधूने विचारलं, कोणता अडथळा आला, कोणता अपशगुन झाला? आणि हिरण्यकश्यपू म्हणाला, मी ज्या वृक्षाखाली तपश्चर्या करीत होतो ना, त्याच वृक्षावर एक पोपट वारंवार नारायण नारायण असा नाम उपचार जप करू लागला. कयाधूला मोठा आनंद झाला की कसंही असो, पण आज यांनी नारायण नारायण नामाचा उच्चार तर केला, कारण तिचा पती मोठा अभिमानी व नास्तिक होता. कारण भगवान विष्णूचं तो नामस्मरण करूच शकला नसता, पण पोपटाच्या कारणाने त्याने नारायण नारायण या नावाचा शब्द आपल्या जिभेवर उच्चार केला. तिने विचार केला की जर मी त्यांना नारायण नावाचा जप करायला सांगेन तर करणार नाहीत, म्हणून मला दुसरी कोणती तरी युक्ती योजली पाहिजे. आपल्या पतीला पाप प्रवृत्तीपासून युक्तीने वाचवून त्याला पाप कर्मापासून सोडवणारीच खरी पत्नी राहते. तर पत्नी होय, कारण आपल्या पतीला सर्व कर्मांपासून, वाईट कर्मांपासून वाचवणारी कोण राहते? पत्नी. कारण पत्नी पूजा पाठ, कथा, जप, तप, पुराणे श्रवण करते, वाचते, पण ती पूर्ण परिवाराला त्या पापांपासून मुक्त करते. घरातील एक व्यक्ती सुद्धा पुराणे श्रवण करत असेल तर सर्व पुराणांचे पुण्य फळ पुऱ्या परिवाराला भेटते. एक जण ऐकत असेल पण पूर्ण परिवाराला त्याचे फळ मिळते. सर्व पाप कर्मांपासून पत्नी ही अशी राहते, बायको ही अशी राहते की सर्व पाप कर्मांपासून सर्वांनाच मुक्ती करते. म्हणून पतीला देव धर्माच्या मार्गाने नेणारी सर्वात प्रथम कोण राहते? पत्नीच राहते. सर्व वाईट कर्मांपासून मुक्ती मिळवणारी, या मुक्ती कळवून देणारी, या त्याला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगणारी. आणि हे वाईट आहे आपल्या पतीला सांगते, पण पती ऐकतो का? नाही. त्याला असं वाटतं की वारंवार पूजा पाठच्याच गोष्टी करतो, पण ती केव्हाही तिच्या मनामध्ये हाच उद्देश असतो की आपला पती खूप चांगल्या मार्गावर राहावा, त्याला कोणत्याही वाईट गोष्टींची सवय व्यसन न राहावो अशा तिच्या मनात सतत राहते. पण माणसं ऐकत नाही, उनदुन बोलतात, वाईट बोलतात, पत्नीचा अपमान करून निघून जातात, तिच्या मनाला ठेच पोचवतात. तर असे कधीही करू नये. जो पुरुष आपल्या पत्नीच्या मनाला ठेच पोहोचवतो तेथे लक्ष्मी सुद्धा नांदत नाही. जो पती आपल्या पत्नीला जेवढं प्रसन्न ठेवेल तेवढी घरात लक्ष्मी भरभरून नांदते आणि चहूबाजूने पैसा येतो. पैसा कुठून येतो चारी दिशाने समजत नाही, कारण बायकोला प्रसन्न करून ठेवणारे जे पती राहतात तर तेथून पैसा येतो. म्हणून ज्या घरातील स्त्री शृंगार करते, सजते, दसते, मेहंदी लावते, नेलपेंट लावते, चांगली चोटी बनवते,
हसमुख राहते, सकाळ संध्याकाळ त्या घरामध्ये स्वयंलक्ष्मी विराजमान राहते. कारण नारी स्त्री जी आहे ही गृहलक्ष्मी, साक्षात घरोघराची लक्ष्मीचं तिला रूप दिलेलं आहे. म्हणून त्या पत्नीला केव्हाही खुश आणि प्रसन्न ठेवावे, याच्याने घरात धनधान्याची बरकती राहते. म्हणून वाईट कर्मांपासून, पाप कर्मांपासून सोडवणारी कोण राहते? पत्नी. सर्वात मोठा दर्जा जो दिला गेला आहे पत्नीलाच दिला गेलेला आहे. म्हणून नवऱ्याला स्त्रीच धर्म आणि मोक्षाच्या मार्गाने नेऊ शकते. स्त्री धर्म आणि बायको अशी राहते की आपल्या पतीला, आपल्या मुलांना, पूर्ण परिवाराला मोक्षाच्या मार्गाने घेऊन जाणारी जी राहते तर ती कोण राहते? पत्नी. पत्नी ही एक अशी स्त्री राहते की ती सर्वांच्या जन्मांचा उद्धार करते आणि सर्वांना पाप कर्मांपासून दूर ठेवते आणि चांगल्या कर्मांच्या मध्ये तिचा हस्तक्षेप जो राहतो तर तो पत्नीचा सर्वात जास्त राहतो. कारण पत्नीमुळे पतीची प्रगती होते, पत्नीमुळे मुलांची प्रगती होते. आणि जर आपली आई आपल्या मुलांसाठी जर पुराण कथा श्रवण करत असेल, पूजा पाठ करत असेल, तर आपल्या मुलाजवळ पैसा एवढा येतो की कुठून येतो हा समजत नाही मुलाजवळ. कारण आई आणि पत्नीमुळे नवऱ्याजवळ आणि मुलाजवळ पैसा येतो. म्हणून पत्नी एक अशी राहते की ती आपल्या पतीला वाईट कर्मांपासून सोडवून मोक्षाच्या मार्गाने घेऊन जाते. कयाधूने बी विचार केला. काय केला विचार कयाधूने? आता तिला काय झाली, चांगली संधी मिळाली. कारण आपला पती हा राक्षस, तर तो नारायणाचं नामस्मरण कधीही करू शकणार नाही. जो राक्षस आहे त्याला देवाची आवड राहणार नाही. म्हणून या निमित्ताने मी नवऱ्यांकडून भगवंताचा नामोच्चार करून घेऊ शकते. तिला इच्छा होती की आपला पती सुधरावा, आपल्या पतीने नारायण या नावाचा मंत्राचा जप करावा आणि पूजा पाठ करावी. जेवण झाल्यावर झोपण्याच्या वेळी पतीचे पाय चुरत चुरत ती म्हणाली, मग जेवणाच्या वेळी माझे पूर्ण लक्ष तुमच्या बोलण्याकडे नव्हते, म्हणून मला पुन्हा सांगा ना, वनात काय घडले होते तुमच्या बरोबर? काय म्हणाली कयाधूने? तर हिरण्यकश्यपूची जी पत्नी होती तिला परत आपल्या पतीच्या तोंडामधून जिभेवर तिला नारायण या नावाचा तिला उच्चार करून घ्यायचा होता आणि पाप कर्मांपासून मुक्ती करून घ्यायची होती. म्हणून ती पाय दाबत दाबत काय म्हणाली, मग तुम्ही जेवणाच्या वेळेस बोलले पण माझं लक्षच नव्हतं तुमच्या बोलण्याकडे. तुमच्या वनात काय घडलं ते गोष्ट तुम्ही मला परत सांगू शकणार का? कारण तिला तो आनंद येत होता. कारण तिचा पती देवधर्मांना मानत नसे, भगवान विष्णूंच्या विरुद्ध होता. आणि म्हणून तिला असं वाटत होतं की नारायण नारायण या नावाचा जप आपल्या पतीने करायला हवा. जर नारायण नारायण या नावाचा निस्ता जप ऐकला, उच्चारला, कोणाला सांगितला तरी पण ब्रह्महत्येसारख्या कर्मांपासून, पापांपासून मुक्ती देतो. म्हणून हिरण्यकश्यपू म्हणाला, काय म्हणाला परत? हिरण्यकश्यपू म्हणाला, एक पोपट आला वनामध्ये व नारायण नावाचा घोष करू लागला. कयाधू म्हणाली, पोपट काय म्हणत होता? परत तिने अजून आपल्या पतीकडून काय करून घेतलं? नारायण नारायण असे 5-6 वेळा हा शब्द उच्चार करून घेतला. मग कयाधू म्हणाली, त्याची बायको, पोपट काय म्हणाला? पोपट काय म्हणाला? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. कयाधू आश्चर्याने म्हणाली, वा, असे कसे होऊ शकते? ते खरंच का? पोपट हा नारायण नारायण बोलू शकतो का? हिरण्यकश्यपू म्हणाला, होय, तो नारायण नारायण म्हणत होता. म्हणजे किती वेळा तिने आपल्या पतीच्या मुखामधून, तोंडामधून नारायण नारायण असे शब्द उच्चार करून घेतले. तर का? की वाईट कर्मांपासून, पापांपासून आपल्या पतीला मुक्ती मिळावी यासाठी. बिचारा कामातूर झालेला पत्नीने युक्तीने त्याच्याकडून तोच नाम उच्चार वारंवार करून घेतला. कयाधूने आलेल्या संधीचा खूप फायदा घेतला की आपल्या पतीच्या मुखामधून 108 वेळा नारायण नारायण नावाचा उच्चार करून घेतला. सामान्यतः पुरुष कामधंदेमुळे स्त्रीच्या अधीनच होतो. जर काम आतातूर राहिला, जर भोग आतातूर राहिलं, तर प्रत्येक पुरुष हा काय राहतो? कामांधतेमुळे स्त्रीच्या अधीन होऊन जातो. म्हणून पत्नीने जर मनात आणले की ती पतीला सुधारू शकते, तर खरोखर पत्नी ही आपल्या पतीला सुधारू शकते. पत्नी जर सुपात्र असेल तर ती आपल्या पतीला भगवत भजनामध्ये लीन करू शकेल. कारण बायकोमध्ये, पत्नीमध्ये एवढी क्षमता असते, एवढी शक्ती असते की ती आपल्या पतीला भगवत भजनामध्ये लीन करू शकेल. कारण माता पिता हिरण्यकश्यपू व कयाधू भगवंताचा नाम उच्चार करीत असताना आईच्या गर्भात प्रल्हादाची स्थापना झाली. तर काय झाली? माता पिता म्हणजेच हिरण्यकश्यपू व कयाधू
भगवंताचा नारायण नारायण रात्रीच्या वेळेस कामांधीमुळे स्त्रीच्या अधीन झाला हिरण्यकश्यपू, आणि ज्या वेळेस भोगविलास करत होते त्यावेळेसच त्याने काय केला, नारायण नारायण या शब्दाचा उच्चार करत असतानाच तिच्या गर्भात प्रल्हादची स्थापना होऊन गेली. म्हणून वडील राक्षस असून सुद्धा मुलगा प्रल्हाद महान भगवत भक्त झाला. कयादू गर्भवती झाली आणि हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्यास वनात निघून गेला. त्याने अन्न पाणी सोडले. या कलयुगात प्राण अनन्नमय जलमय, अन्नमय आणि जलमय आहे, परंतु त्याने सत्ययुगात प्राण अस्तित्वमय होता. म्हणून अन्न पाण्याविना तपश्चर्या त्या युगात केली तर हे शक्य होतं, कारण हिरण्यकश्यपूने बिना अन्न आणि बिना जलची तपश्चर्या केली. केवळ तप केल्यानेच माणसाचे कल्याण होत नाही, तो पवित्रही होत नाही, पण तपासोबत भावनेचा हेतू शुद्ध झाला पाहिजे. हिरण्यकश्यपूचा हेतू अशुद्ध होता. दुर्योधन तर विष्णू याग केला, दुर्योधनाने विष्णू याग केला, पण ते धन पापमय होते. योग साधना करणाऱ्या योग्याचा हेतू जर शुद्ध असेल तर निश्चितच त्याचा अधपात झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ योग साधनेने हृदय विशाल होऊ शकत नाही. योग सिद्धीने अनेक शक्ती प्राप्त होतील, परंतु हृदयाची विशालता प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्मानुभूतीशिवाय हृदय विशाल होऊ शकत नाही. देवांना त्रास देण्याच्या हेतूने भोग विलास मिळवण्यासाठीच हिरण्यकश्यपूची तपश्चर्या होती. गीतेच्या भाषेत सांगायचे तर त्याचे तप तामस तप होते. त्याचे तप काय होते? तामस. तामस म्हणजे अहंकार, गर्व, अहंकार. तामस वृत्ती कोणात आहे? रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण, 3 गुण आहेत. तर याच्यामध्ये काय होते? हिरण्यकश्यपू मध्ये तामस गुण होते. तर तो तामस वृत्तीने तप करत होता, म्हणून जे फळ मिळायला पाहिजे ते फळ त्याला मिळाले नाही. जर पूजा पाठ करणार आणि पूजा पाठ करायच्या वेळेस जर तुमच्या मनात गर्व, अहंकार, तामस गुण राहिले तर तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्हाला सत्वगुण ठेवावे लागेल पूजा करताना वेळेस. सत्वगुण जर राहिले, पूजा करताय तुम्ही आणि सत्वगुण आहे तुमच्या मनात, तरच तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या लवकर पूर्ण होणार आहे. हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाने विचारले, तुझी काय काय इच्छा आहे? तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला, मला अजरा अमर करा, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मरण तर सर्वांनाच येणार आहे, कारण की जो जन्माला आलेला आहे त्याला मरावे लागेल. तू दुसरे काहीतरी माग. हिरण्यकश्यपू म्हणाला, भगवान मला अमर तत्वाचेच वरदान पाहिजे, म्हणून मला असा वर द्या की मी दिवसा मरू नये, रात्री मरू नये, जड वस्तूने मरू नये, चेतन वस्तूने मरू नये, शस्त्राने किंवा अस्त्राने मला मरण येऊ नये. ब्रह्मदेवाने विचार केला की याने घोर तपश्चर्या केली आहे, तेव्हा तर याला वर द्यावाच लागेल. म्हणून त्यांनी अमर तत्वाचे वरदान त्याला दिले नाही. पण आता हिरण्यकश्यपू इतका शक्तिशाली झाला की त्याच्याकडून सर्व देव पराभूत झाले. देवांना दुःख झाल्यामुळे प्रभूची प्रार्थना केली. तेव्हा प्रभू म्हणाले, जेव्हा जेव्हा माझ्या प्रिय वैष्णवांना त्रास होतो तेव्हा तेव्हा मी भूतलावावर मी अवतार घेतो. असे कोण म्हणालं? भगवान विष्णू, की जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना त्रास होतो तेव्हा तेव्हा मी भूतलावर पृथ्वीवर अवतार घेतो. पापी दुःखी झाला तर प्रभू त्याकडे कानाडोळा करून अवतार घेणार नाहीत, परंतु आपल्या भक्तांची मात्र उपेक्षा कधीही करू शकत नाही. भक्तांवर संकट आले असता देवाला अवतार घ्यावाच लागतो. भगवंतांनी देवाला आश्वासन दिले की जेव्हा हिरण्यकश्यपू आपल्या पुत्राशी शत्रुत्व करून त्याचा वध करण्यास तयार होईल त्यावेळी मी अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध करीन. इकडे कयादू म्हणजेच हिरण्यकश्यपूची पत्नी प्रस्तुत होऊन गेली, डिलिव्हरी झाली आणि तिला प्रस्तुत झाल्यानंतर प्रल्हाद जन्माला आला, मुलगा झाला. दिवसेंदिवस तो मोठा होऊ लागला. त्याच्यापासून सर्वांनाच आल्हाद आनंद मिळत असे, म्हणून त्याचे नाव तिने प्रल्हाद ठेवले. दैत्याचे गुरु होते शुक्राचार्य. त्यांना षंड आणि अमर्क नावाची 2 मुले होती. शुक्राचार्यांना दैत्याचे गुरु होते ते. तर प्रल्हाद जेव्हा 5 वर्षाचा झाला तेव्हा हिरण्यकश्यपूने त्या षंडमर्कांना बोलवून सांगितले की प्रल्हादाला राजनीतीचे शिक्षण द्या. शुक्राचार्य सांगत आहेत की राजा षण्मार्ग प्रल्हादाला राजनीती शिकवत होते, परंतु प्रल्हाद तर गर्भवासापासूनच भक्तीच्या रंगात रंगून गेला होता. स्वभावातच प्रल्हादाला भगवान वासुदेवाविषयी प्रेम आहे. श्रीकृष्णाच्या लीलामृताने प्रल्हादाला असे आकर्षित करून घेतले की जगाशी त्याचा तसा काही संपर्क राहिला नव्हता. तरी पण
तर तसे तर भक्तीचा रंग जीवाला लवकर लागत नाही, पण जर का एकदा लागला तर सांसारिक प्रवृत्तीविषयी मात्र जीवाला वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. संत मीराबाई म्हणते, माझ्या कृष्णाचा रंग श्याम आहे व श्याम रंगावर दुसरा रंग लागत नाही. प्रल्हाद जन्मताच भक्तीच्या रंगात रंगून गेलेला होता. तो महावैष्णव भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. गुरुजी जे शिकवित असे तो सर्व ऐकून घेई, पण राजनीतीचे चिंतन तो मुळीच करीत नसे. खरा ज्ञानी भक्ताचे हेच लक्षण आहे. जोपर्यंत देहवान आहे तोपर्यंत त्याच्या व्यवहारात काही चूक होत नाही. गुरुजींना वाटले की हा राजपुत्र खूप शहाणा आहे, म्हणून त्याच्या शिक्षणाचे त्याच्या पिता प्रभावित होईन की नाही, काही पुरस्कार देतील या हेतूने षण्मार्क प्रल्हादाला राजसभेत घेऊन आला. प्रल्हादाने पित्याला प्रणाम केला. पित्याने बालकास उचलून मांडीवर बसवले. पित्याने काय केले? प्रल्हादाला उचलून मांडीवर बसवले व चुंबन घेतले गालावर. बेटा, काल तू गुरुजींच्या घरी काय शिकायला गेला होतास? तेव्हा काल त्यांनी जे शिकवलं ते तुझ्या ध्यानात आहे का? आहे ना? जो कोणता पाठ तुला चांगला वाटला तो सांग पाहू. प्रल्हादाने विचार केला की वडील तर उत्तम पाठ विचारित आहे. गुरुजींनी तर काल हाणामारीचा पाठ सांगितला होता आणि हाणामारीचा धडा शिकवला होता. तो मी कसा सांगू आता? म्हणून त्याने पित्याला एक उत्तम सिद्धांत सांगितला. उत्तम सिद्धांत काय सांगितला? हितवाम तम पातम गृहम धम कूपम वनम गतो युद्ध ह्रीमाश्रयेत. म्हणजे अंधाऱ्या जुनाट विहिरीप्रमाणे आपले हे घर आपल्याला अधपाताला करण होते. जीवाच्या साठी हे श्रेयस्कर होय आणि त्यांनी गृहत्याग करून वनवासी व्हावे, तेथे भगवान श्रीहरीचा आश्रय पत्करावा. प्रल्हाद म्हणाला, बाबा, अनेक जन्माच्या अनुभवाने मी हे सांगत आहे की हा जीव कितीतरी वेळा स्त्री, पुरुष, पक्षी, पशु यांच्या रूपाने जन्माला आलेला आहे, पण हजारो जन्मांपासून भगवंतापासून वेगळा झालेला हा जीव लौकिक सुखभोगात लीन झाला आहे. तरीही तो अतृप्त आहे. तृप्ती भोगाने नव्हे तर त्यागानेच प्राप्त होते. संसार तर दुःखाचा सागर आहे. प्रत्येक जीव व्यथित, पण पाप पुण्य समान होतात तेव्हा हा मानव देह प्राप्त होतो. जसे पापाचे फळ भोगावे लागते तसे पुण्याचे सुद्धा फळ भोगावे लागते. संसार प्रतिक्षणाला बदलत असतो. हर सेकंद पाप पुण्य आपले होत असते. बाबा, आजपर्यंत माझे अनेक जन्म झाले आहेत, पण मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे की स्वार्थ व कपट याशिवाय जगात आणखी काहीही नाही. तरीही जीव अविवेकी आहे. निस्वार्थ प्रेम करणारा जो आहे तर तो एक परमात्मा ईश्वरच आहे. अन्य सर्वांचे प्रेम स्वार्थ व कपटाने भरलेले आहे. संसारात जर राहायचे असेल तर कपट व छळ करावे लागतात. जेव्हा एखादी वासना उत्पन्न होते तेव्हा तिच्या पूर्तीसाठी छळ कपट करावे लागतात. पती पत्नीच्या प्रेमात स्वार्थ व कपट असतातच. जीव किती स्वार्थ व कपटी आहे. मला हे रम्य स्त्री भेटली आणि ती म्हणाली, माझ्या सासूने मला ताकीद दिली आहे की 3 मुली पुरे आहेत. यानंतर जर 4थी मुलगी तुला झाली तर तुला घराबाहेर हाकलून देईल. मुलगा होणे व मुलगी होणे कुणाच्या हाताचे नाही. मुलगा हा एकाच कुळाचा उद्धार करीत असतो, तर मुलगी पिता व पती दोन्ही कुळांचा उद्धार करीत असते. म्हणून दुर्भाग्याने तर पत्नी आजारी पडली तर माणूस 4-5 हजार रुपये खर्च करतो. 2-4 वर्ष वाटही पाहतो. इतके करूनही जर ती सुधारली नाही तर तो देवाची प्रार्थना करतो, देवा, हिच्या जीवाचे सोने झाले तर बरं होईल. तात्पर्य म्हणजेच ही मरेल तर ठीक होईल. तो मनात विचार करतो की माझे वय काही फार नाही, 48च वय आहे आणि मला आता लागले आहे. 48 तर वय आहे माझी परिस्थिती सुद्धा चांगली आहे. तर तेव्हा दुसरी बायको या दुसरी स्त्री तर मला मिळेलच. पती पत्नींच्या प्रेमात सुद्धा काय असतो? कपट असतो. पत्नी किंवा पती या दोघात वितुष्ट असेल तर एक दुसऱ्याचे मरण चिंतितो. सुर नर मुनी सबकी यही रीती, स्वार्थ लागी करही सब प्रीती. म्हणजे पती पत्नी परस्परांना सोय व सुख देणारे असतात, म्हणून परस्परात प्रेम असते. दाम्पत्य जीवनापैकी कुणीही एकाने दुःख देणे सुरू केले की त्याच्याविषयी तो घृणा करत असतो. घृणा उत्पन्न होते. जगात सर्वात व कपटाशिवाय आणखी काही नाही. याच प्रकारचा संवाद याज्ञवल्क्य ऋषी व मैत्री यांच्यात झालेला आहे. याज्ञवल्क्य ऋषींनी संन्यास घेण्याचे ठरवले होते आणि आपल्या स्त्रिया मैत्री कात्यायनी यांना म्हटले की आता मी संन्यासी होण्यास जात आहे,
माझी संपत्ती तुम्हा दोघींना समसमान वाटून देतो, जेणेकरून पुढे तुमच्या दोघीत भांडण होणार नाही. मैत्री तर ब्रह्मवादिनी होती. तिने पतीला विचारले, या धनसंपत्तीने मला मोक्ष मिळेल काय? काय मी अमर होईन का? याज्ञवल्क्य म्हणाले, धनाने कधी मोक्ष प्राप्ती होते का? धनाने कधीच मोक्ष प्राप्ती होणे शक्य नाही. धनाने सुख, सोय व भोगाचे पदार्थ मिळू शकतात, पण मोक्ष मिळू शकत नाही आणि त्यामुळे तू आनंदात जीवन घालवू शकते. मैत्री, ज्या धनाने मोक्ष प्राप्ती होत नाही ते धन घेऊन मी काय करू? आपण त्या कात्यायनेला सर्व धन देऊन टाका. मैत्रीच्या जिज्ञासाने प्रभावित होऊन मुनीने तिला ब्रह्मविद्येचा उपदेश केला व मोक्षाची साधने सांगितली. मोक्षाचं तिने विचारले की मग मोक्षासाठी कोणता उपाय आहे? मग त्याने सांगितले की भागवत पुराण श्रवण कर. जो कोणी भागवत पुराण श्रवण करेल त्याला मोक्षाची प्राप्ती मिळेल, सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि वैकुंठ लोकची प्राप्ती होईल आणि विष्णूचे दूत त्याला हात लावतील. याज्ञवल्क्य मैत्री म्हणाले, मग आपल्या स्वतःच्या सुखासाठीच घर, पुत्र, पत्नी इत्यादी प्रिय वाटतात. खरे पाहिले तर आत्माच केवळ प्रिय आहे. खरे जर पाहिले तर आत्मा हा सर्वात प्रिय आहे. आत्मा वैम सर्वेषां प्रियां न मा अरे पत्तुम कामाय पती प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती न वा अरे जाया कामसये जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती न वा अरे पुत्राणां कामाय पुत्रा प्रियां भवती आत्मनस्तु कामाय पुत्रा प्रियां भवती. याचा अर्थ असा आहे की पत्नी पतीवर जे प्रेम करते, पत्नी जी आहे तर ती पत्नी प्रेम करते पतीवर, पतीच्या इच्छापूर्तीसाठी नसते, स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी प्रेम करत असते. याचप्रमाणे पतीचे पत्नी प्रेम, माता पित्याचे पुत्र प्रेम सुद्धा आपल्या स्वतःच्या कामनापूर्तीसाठीच असते. पत्नी पतीवर प्रेम करते ती एवढ्यासाठी की पतीवर तिचा जीव यात्रा अवलंबून असते. पती असेल तर मी जगू शकेन या आशेने, अपेक्षेने पत्नी पतीवर खूप प्रेम करते. त्याचप्रमाणे पती देखील पत्नीसाठी पत्नीवर प्रेम करीत नाही, तर त्याची कामना पूर्ण करण्यासाठी, भोगविलास पूर्ण करण्यासाठी पती पण पत्नीवर प्रेम करीत असतो, म्हणून तिच्यावर प्रेम करतो. आई वडील मुलांवर एवढ्यांसाठी प्रेम करतात की म्हातारपणात मुलगाच मला सांभाळेल, म्हणून आई वडिलांचे प्रेम पण मुलावर का राहते की म्हातारपणात हाच माझा सांभाळ करणार आहे. माणूस माणसावर कधी प्रेम करीत नाही, आपल्या स्वार्थाकरता तो सर्वांवर प्रेम करतो. प्रल्हाद म्हणाला, अनेक जन्माच्या अनुभवाने मी सांगत आहे की संसारात कुणाला खरी शांती मिळत नाही. घरात चांगल्या रीतीने भजन होऊ शकत नाही, म्हणून भजन घरात न करता वनात जाऊन करावे. एकांतात बसून नारायणाची आराधना करावे. नारायण नारायण या मंत्राचा जप करावा. समाज सुधारकांची तळमळ प्रामाणिक असते. समाज कार्याबरोबरच अहंकारी उत्पन्न होत असतो. अहंकार आपल्या सोबत सर्व अवगुणांना घेत येत असतो. समाजाला कुणीही सुधारू शकला नाही, म्हणून तुम्ही अशीच भावना ठेवा की मी स्वतःचेच जीवन सुधारेन, स्वतःचेच मन शुद्ध करेल, विशाल बनवेन. साधारण माणूस जगाला सुधारू शकत नाही. जर दुसऱ्याला सुधारायला जाणार तर स्वतःच वाईट होणार, म्हणून आपणच आपले सुधारा, दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. शंकराचार्य व वल्लभाचार्य यांच्यासारखेच हे काम आहे. प्रल्हादाचे हे भाषण आहे. भाषण ऐकून हिरण्यकश्यपू खूप क्रोधित झाला. त्याने षडामर्काची खरडपट्टी काढली व विचारणा केली की हा काय उपदेश दिला तू माझ्या मुलाला आणि प्रल्हादाला? असे शिक्षण तुम्ही माझ्या मुलाला कसे दिले? षडमार्क म्हणाला, राजन, आम्ही तर याला हे काहीच शिकवले नाहीये. प्रल्हाद जे सांगत आहे ते आम्ही काहीच शिकवले नाहीये. हिरण्यकश्यपू म्हणाला, पहा, देव मला भितात म्हणून सूक्ष्म रूप धारण करून विष्णाचा प्रचार करतात, म्हणून त्यांच्यापासून सावध असा. षडमार्काने प्रल्हादाला विचारले, आम्ही तुला या गोष्टी शिकवल्या का नाहीत? मग तू या गोष्टी वडिलांसमोर का बोललास? प्रल्हाद म्हणाला, गुरुजी, जीव कुणाच्याही सांगण्यावरून भक्ती कधीच करीत नसतो. तो ईश्वराकडे कधीच वळत नसतो. त्याच्या आत्म्याने तो ईश्वराकडे वळत जातो. खरे तर सत्संग वाचून व संत कृपे वाचून भक्तीचा रंग लागीत असतो. जो जीव आहे त्याला कोणाला सांगायची गरज नाही की भक्तीकडे वळ, पूजा कर, पाठ कर, मंत्रांचा जप कर, मंदिरात जा. तर ईश्वर भक्ती आणि सत्संग जर राहिली तरच त्याचा रंग जो आहे तो भगवंताच्या प्रती राहील. भक्तीचा रंग हा भगवत कृपेमुळे लागत असतो. काही दिवसानंतर पुन्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलवले व विचारले, बाळा, गुरुजींनी इतक्या दिवसात तुला काय शिकवले?
परत त्याने खूप दिवसामध्ये वडिलांनी परत प्रल्हादाला विचारले, तुला काय शिकवले चांगल्या गोष्टी त्या मला सांग पाहू. प्रल्हाद सांगू लागला, बाबा भगवान विष्णूचे भक्तीचे 9 प्रकार आहेत. भगवंताचे नामगुण लीलांचे श्रवण कीर्तन, देवाचे स्वरूप, नामादिकांचे चरण, नामादिकांचे स्मरण, चरण सेवा, पूजा अर्चना, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, समर्पण. भक्तीची ही 9 प्रकारे आहेत. भगवान विष्णूंची जर सेवा करायची आहे तर भक्तीचे हे 9 प्रकार आहेत. तर या 9 प्रकारानेच सर्वांचे उत्तम अध्ययन होते. म्हणून हे 9 प्रकारची जो कोणी भक्ती करतो त्याच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतो. नवविद्या भक्तीने प्रभू प्रसन्न होतात. भक्तीच्या प्रभूच्या प्रसन्नतेने जीवन सफल होऊन जाते. आपले 7 जन्मांच्या ब्रह्महत्येसारखी पापांचे आपल्या नाश होते आणि प्रभूचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. भोगाच्या उपभोगाने शांती मिळत नाही. मुलांचे हे भाषण ऐकून हिरण्यकश्यपू क्रोधित झाला व त्याने मुलाला मांडीवरून ढकलून दिले. त्याने सेवकांना आज्ञा दिली की या मुलाला मारून टाका. हा मारण्यायोग्यच आहे. हा माझ्या शत्रूचं नाम कीर्तन करीत आहे. तर हिरण्यकश्यपूने सांगितले की प्रल्हादाला मारून टाका. हा माझ्या शत्रूचा नामस्मरण करत आहे, भजन करत आहे. तर माझी आज्ञा आहे की याला मारून टाका. आज्ञा मिळताच सेवक प्रल्हादाला मारण्याला धावले. प्रल्हादाची दृष्टी एवढी दिव्य होती की त्याला तलवारीत सुद्धा कृष्ण दर्शन झाले. धारण करणाऱ्या दैत्यातही कृष्ण दर्शन झाले. जगात पुष्कळ सुंदर पदार्थ आहेत पण त्या सर्वांना भगवंताचे रूप पहा. प्रापंचिक कामे करतानाही भगवंताशी संबंध जोडलेला ठेवा. बाळापेक्षा बालकृष्णाशी संलग्न राहाल तर कृष्ण प्राप्ती होईल. त्याचबरोबर लक्ष्मीची पण प्राप्ती होईल. लौकिक नामरूपात फसणे ही आसक्ती होय पण श्रीकृष्णाच्या नामरूपात तल्लीन होणे भक्ती होय. जगातील नामरूपात्मक पदार्थात फसलेले मन जर श्रीकृष्णाच्या नामरूपात रंगून जाईल तर मुक्ती मिळते, जीवाचा उद्धार होतो. स्वरूपासक्तीशिवाय भक्ती फलद्रूप होत नाही. सांसारिक विषयासंबंधी प्रेम असणे, आसक्ती असणे भगवंतावरील प्रेम भक्ती होय. संसारासक्ती बंधनकारक असते व भगवत भक्ती मुक्तीदायक असते. शुक्राचार्य सावध करतात, राजा डोळ्यात कामाला जागा देऊ नको, कारण डोळ्या वाटूनच पाप होते, कानाद्वारे उतरते आणि मनात जाते. म्हणून डोळ्यांना कामाची जागा देऊ नको, स्वार्थाला जागा देऊ नको. जगाकडे समभावाने पार. जर डोळ्यात दोष असेल तर जग सुद्धा सर्व सदा दोषच दिसेल. जर डोळ्यांमध्ये पाप आहे तर सर्व जग पापी दिसेल. डोळ्यात दोष आहे तुझ्या, म्हणून तुला सर्व जग जे आहे तर दोषच दिसत आहे. संसारावर जर प्रीती असेल तर भक्ती होऊ शकणार नाही. प्रभूच्या स्वरूपातील आसक्ती भक्ती होय. जर भक्ती असेल तर मुक्तीही मिळू शकेल. भगवान कृष्णाशिवाय अन्य कोणतीही वस्तू सुंदर नाही. दोघे जण फुले विकत घेण्यास बाजारात गेले. कोण? दोघे जण फुले घेण्यास बाजारात गेले. एकाला देवाच्या पूजेकरता फुले हवी होती तर दुसऱ्याला स्त्रीच्या वेणीसाठी फुले घ्यायची होती. पहिली व्यक्ती भक्त होय और दुसरी व्यक्ती आसक्त होय. पहिलीच्या अंतःकरणात देवाच्या शृंगाराची भावना होती तर दुसरीच्या मनात पत्नीच्या दोन माणसं बाजारात गेली फुलं आणण्यासाठी. पण एकामध्ये काय होती? भक्ती होती आणि दुसऱ्यामध्ये काय होती की पत्नीला खुश करू आसक्ती होती. दुसऱ्याच्या मनात पत्नीच्या शृंगाराची हौस आहे, त्याच्या मनात सांसारिक विलासाची आसक्ती होती. दोघांची क्रिया तर एकच असते पण फुले विकत घेणे. एकाच्या कर्मात भक्ती, दुसऱ्याच्या क्रियेत आसक्ती, भोग वासना. हिरण्यकश्यपूच्या आज्ञेवरून त्याचे सेवक प्रल्हादाला मारू लागले पण प्रल्हादाला यदकिंचित सुद्धा दुःख झाले नाही. प्रल्हादाची भक्ती दिव्य होती. तो निर्भय झाला. त्याला मारण्यासाठी अनेक उपाय केले होते तरी पण तो मेला नाही. हिरण्यकश्यपूला वाटले की कोणी जादूगर आहे. त्याने आज्ञा दिली की प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद करून त्याचे अन्न पाणी बंद करा म्हणजे तो मरून जाईल. प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद केले तरी त्याला कोणत्याच प्रकारचे भय वाटले नाही आणि ठीकच झाला तो. आता मी येथे शांतीपूर्वक भजन कीर्तन करू शकेन. उलट काय म्हणाला प्रल्हाद की या बंद कोठडीत मी शांतीपूर्वक माझ्या नारायणाचे नामस्मरण कीर्तन करू शकेल. सुखात भगवत कृपेचा अनुभव घेणारा सामान्य वैष्णव असतो पण दुःखात जो भगवत कृपेचा अनुभव घेतो तो महान वैष्णव. कारण ज्याला दुःख आहे, कष्ट आहे आणि त्याने जर भगवंताचे नामस्मरण केले, आता आपल्याला खूप काही कष्ट आहे, दुःख आहे, तरी आपण कथा वाचतोय, तरी आपण कथा श्रवण करतो
आहे, तर याचा भगवंताचा आपल्यावर सर्वात जास्त कृपा प्राप्त होते. दुःखातही जो सेवा स्मरण सोडत नाही तोच खरा महावैष्णव होय. देवकी वसुदेवला किती कष्ट सहन करावे लागले होते, तरीही त्यांनी धैर्य सोडले का? नाही. आम्ही तर एखाद्या लहानशा दुःखानेच घाबरून जातो ना, म्हणतो आम्ही देवाची इतकी भक्ती केली तरी भगवंताने आमच्या पदरात दुःखच टाकले. अत्यंत दुःखात प्रल्हादाला असेच वाटत होते की माझा भगवंत माझ्या सोबत आहे. दुःखामध्ये सुद्धा काय वाटत होतं प्रल्हादाला की माझा भगवंत माझ्या सोबत आहे. म्हणून तो डोक्यापासून तर ईश्वरपर्यंत दूर राहू शकत नाही. गीतेत सांगितले आहे की मी तुझ्या जवळच आहे, मी तुला पाहतो तरी पण तू मला पाहत नाही. अंधारातही प्रल्हाद भयभीत झाला नाही. तो कृष्ण कीर्तन करू लागला. त्याला आज आपल्या देहाचे भान नव्हते. भगवत प्रेमात ज्याला देहाचे भान उरत नाही त्याला जगातील कोणते सुद्धा दुःख स्पर्श करत नाही. भगवंताने लक्ष्मीला विचारले होते, देवी लक्ष्मीला, देवी जगात आज कोणी उपाशी तर नाही ना? माता लक्ष्मी म्हणाली, देवा आपला भक्त प्रल्हाद अंधार कोठडीत उपाशीच पडला आहे. तेव्हा भगवान म्हणाले, देवी त्याच्यासाठी लवकर प्रसाद पाठवा. लक्ष्मीने सेवकांची करवी त्याला स्वादिष्ट प्रसाद पाठवला. माता लक्ष्मीने प्रल्हादाला आपला मुलगा मानलेला आहे. पार्षदांनी प्रल्हादाला सांगितले की तुमच्यासाठी देवी लक्ष्मीने हा प्रसाद पाठवला आहे. प्रल्हादाने प्रणाम केला. त्याला वाटले की प्रभूची माझ्यावर केवढी कृपा, त्यांनी माझ्या एवढी चिंता आहे की त्यांनी माझ्यासाठी कारावासात सुद्धा प्रसाद पाठवला. हिरण्यकश्यपूच्या सेवकांना खूप आश्चर्य वाटले. त्यांना वाटले की आम्ही येथे चौकशी करत आहोत की प्रल्हाद आहे की गेला, पण प्रल्हाद तर भजन कीर्तन करत आहे, नारायण नारायणच्या मंत्राचा जप करत आहे. हा केवढा मोठा जादूगर नाही तर कोण? त्यांनी जाऊन हिरण्यकश्यपूला सर्व हकीकत सांगितली. त्यांनी कारावारात जाऊन पाहिले तर प्रल्हाद प्रसाद खात होता, माता लक्ष्मीने दिलेला. कारण दररोज देवांना सुद्धा आठवण राहते की आपले भक्त जेवले की नाही, तर जेवले की नाही हे माता लक्ष्मीला ते विचारतात. भगवान शिव आपले भक्त उपाशी तर नाही हे अन्नपूर्णा माताला विचारतात. म्हणून दररोज या सृष्टीवर जेवढे जीव पशु पक्षी जितके जीव जंतू आहेत तर सर्वांना पोटभर जेवण भेटले पाहिजे. आपण सुद्धा अशी प्रार्थना करावी. आणि कोणी आपल्या दारी आलं तर त्याला पण पोटभर जेवण द्यावे. उपाशी अर्धवट कधीच कोणाला जर जेवण दिले तर अर्धवट कधीच देऊ नये. पोटभर जेवण द्यावे. 2च्या ऐवजी 3 पोळ्या द्याव्या, 3च्या ऐवजी 4 पोळ्या द्याव्या. जर आपण चांगले असे कर्म केले तर आपल्याकडे कुठून धन धान्य येते हे आपल्याला समजत नाही. कोणी आपल्या दारी आला तर त्याला अतिथीच समजावं की हा काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपात देव आलेला आहे, देवी आलेली आहे. जर ही सद्भावना ठेवणार तर नक्कीच आपल्या घरात चमत्कार होतो, हे 100% गॅरंटीने सांगते. म्हणून कारावासात सुद्धा भगवान विष्णूंनी प्रल्हादाकरता प्रसाद पाठवला. देवी माता लक्ष्मीने त्याने प्रल्हादाला विचारले, बाळा खरं सांग की हे भोजन तुला कुठून पाठवले? कोणी विचारले? हिरण्यकश्यपूने. प्रल्हाद म्हणाला, मातेच्या गर्भात ज्याने माझे पोषण केले तोच तर इथे मला पोषत आहे. बाबा तुम्ही कसे विसरलात की मातेच्या गर्भात माझे पोषण कोणी केले? भगवान विष्णूने. आणि आता मला कारावासात मध्ये बी कोण पोसत आहे? तोच पोसत आहे. ही कारावासातली खोली तर कितीतरी मोठी आहे. गर्भाची खोळ तर खूप लहान असते. जेथे ज्याने माझे रक्षण केले तोच इथे माझे रक्षण करील, पालन पोषण करील. हिरण्यकश्यपूला वाटले की हा कोणत्याही उपायाने मरत नाही. तेव्हा हा मला मारायला तर जन्माला आलेला नाही ना. तो घाबरून षण्मार्काकडे गेला. राजाचे निस्तज मुख पाहून षण्मार्काने आश्वासन देत म्हटले, राजन 5 वर्षाचा बालक, एक लहान मुलगा तुम्हाला कसा मारू शकेल? आम्ही त्याला वरुण पाशाने बांधून टाकू. आणि प्रल्हादाला वरुण पाशाने बांधले व ते घरी परतले आले. प्रल्हादाची दृष्टी मंगलमय झाली होती की त्याला सर्वत्र श्यामसुंदराचेच दर्शन होत असे. एकदा गुरुजी कुठे बाहेर गेले होते तर शिष्यांनी चेंडू खेळण्याचा विचार केला. प्रल्हाद त्यांना म्हणाला की आज मी तुम्हाला एक नवा खेळ शिकवतो. त्याने त्या मुलांना भागवत धर्माचा उपदेश केला आणि त्याने मित्रांना सांगितले, कोमो रमा चरेत प्राज्ञो धर्मान भागवतान निह दुर्लभ मानशु जन्म तदप्य ध्रुवम तर्थदम. मित्रांनो, या संसारात मानव जन्म मिळणे अति दुर्लभ आहे. हा मानव जन्मताच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते, पण मृत्यू केव्हा येईल हे कुणीही जाणू शकत नाही. म्हणून बुद्धिमान पुरुषाने
तारुण्य, वृद्धावस्था त्यांचा विश्वास न धरता बालपणापासूनच भगवत प्राप्तीसाठी साधना करावी. खूप जण काय म्हणतात, म्हातारपणात आता सून, माझ्या मुलाचं लग्न होईल, सून आली का मग मी 4 धाम करायला जाईल न, 12 ज्योतिर्लिंगाला जाईल न, मला पूजाच करायची, मंत्रच जपायचे. हे होणार नाही आहे. कारण तेव्हा आपले शरीर क्षीण होऊन जाईल. हे अवयव, जे इंद्रिय आहे आपले, क्षितिज होऊन जातील. आपल्याला नुसतं असं पडलेलं वाटेल. म्हणून जोपर्यंत जवानी आहे आपली, जोपर्यंत आपण तारुण्य आहे, लहानपणापासूनच भगवत प्राप्ती करत राहायची. आता आपले सर्वांचे जेवढे पण लोक आहेत शालिनी भक्ती सागरवर खूप जण आहे, तर आपले खूप मोठे, आपण खूप भाग्यवान आहेत की आपले 12 पुराणं ऐकले गेलेले आहेत. आणि ऑलरेडी अजून मी 3 पुराणं अगोदरच आणून ठेवून दिलेली आहेत. तर 12 आणि ते 3 15 पुरे 18 पुराणं आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. जो 18 पुराणांचं श्रवण पठण करून घेईल त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही आहे. आणि मला या शालिनी भक्ती सागरवर संपूर्ण 18 पुराणांचा समावेश करून घ्यायचा आहे. फक्त गरुड पुराण असं आहे की कोणीतरी शांत झालेलं राहतं तेव्हाच आपल्याला ते वाचता येतं. तर ते पुराण फक्त आपलं बाकी राहील. पण बाकीचे जे पण आहेत ते पुराण, तर त्यावेळेसच आपले हे जे आहेत आपले 17 पुराणं, तर हे आपण ऐकून घेऊ. तर अशा पद्धतीने जो पुराणांचा समावेश करून घेतो त्याला कधीही यमदूत हात लावत नाही. त्याला विष्णुदूत, शिवदूतच हात लावतील. आणि आपला मृत्यूच्या वेळी शेवटच्या समयी असा मृत्यू होतो, असा अद्धर फुलासारखा, अशी दिव्य ज्योत आपल्या शरीरामधून, आपल्या आत्मामधून निघते आणि विमानात बसते की मी सांगू शकत नाही. एकदम फुलासारखा, फुलांच्या पाकळीसारखा नरम मऊ असा अद्धर आत्मा निघतो आपला. हे 100% गॅरंटीने सांगते. कारण माझे वडील जे होते खूप बालाजीचे भक्त होते. असे चालता बोलता गेले की समजले सुद्धा नाही की ते हे जाणार, असं वाटतच नव्हतं की आता हे जातील असे. आणि दरवाजाशी त्यांची मृत्यू झाली. बालाजी पारोळ्याला बालाजीचे मंदिर खूप मोठे आहे. ज्या वेळेस बालाजी महाराजचे ओपनिंगचा टाइम होता, मोहिनी एकादशी होती आणि दशमीच्या दिवशी दुपारी शुक्ल पक्ष, मे महिन्याची शुक्ल पक्षाची जी दशमी आहे ती बालाजीच्या लग्नाची तिथी आहे, भगवान विष्णूच्या लग्नाची तिथी आहे. आणि त्या दिवशी गेलेले आहेत माझे वडील. यांच्याशिवाय भाग्यवान कोणी नाही. स्वयं भगवान विष्णू आलेले आहेत. मी तर म्हणते ना, अशी ज्योत आत्म्यामधून गेली की थोडीही इजा झाली नाही. जो वैष्णव भक्त राहतो, जो विष्णूचे भक्त राहतात, शिवचे भक्त राहतात, कृष्ण, राम, हरी, साईनाथ, जे पण स्वामी समर्थाचे जे भक्त राहतात, तर त्यांचे आत्मा असा जीव निघतो त्यांच्या शरीरामधून, त्यांना थोडी किंचितही इजा होत नाही. मरण मृत्यू तर अटल सत्य आहे, त्याच्याशी काल आपण लपवायचं. कारण म्हणून वारंवार दररोज व्हिडिओमध्ये सांगत राहते, मृत्यू अटल सत्य आहे, घाबरायचं नाही आहे. जितकं त्याला मृत्यूला घाबरेल तितकं त्याच्या जवळ येईल. म्हणून केव्हाही निडर राहावा, केव्हाही येऊन केव्हा बी राहावं. म्हणून भगवत प्राप्ती ही काय करायची आहे, आपल्याला लहानपणापासून करायची आहे. म्हणून ज्या वेळेस आपली जवानी आहे तोपर्यंत आपण तारुण्य अवस्थेत आहे, तर आपल्याला भगवत प्राप्तीची आराधना करून घ्यायची. प्रल्हादाचे चरित्र आम्हाला हे शिकवते की ईश्वर भजनात लहानपणापासूनच रंगून जायला पाहिजे. तर खूप मोठा पुरा 7वा स्कंद प्रल्हादाच्या चरित्राचा आहे. तर तरी पण आपला आता 52 मिनिटं 53 मिनिटाचा व्हिडिओ आजचा खूप लॉंग झाला. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण सप्तम स्कंद जो आहे तर संपूर्ण हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाचीच कथा आहे. तर बरंच काही मोठं आहे. तर 1-1 घंटा पण आपण ऐकले तरी पण 3 व्हिडिओ 1-1 घंट्याचे होतील. फक्त मला भगवंत खूप समय देवो, टाईम देवो, की मला वेळ मिळाला. म्हणजे मला तर अशी लय राहते की कामं आटपले म्हणजे पटकन पुराण घ्यायचं आणि वाचायचं आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवते. ते एअर मोडवर टाकून द्यायचा मोबाईल, नो डिस्टर्ब, डोंट डिस्टर्बवर टाकून द्यायचा, की वाचायच्या वेळेस कोणाचा फोन नको ठेवला. म्हणजे आपलं पूर्ण ध्यान या पुराणावरच राहायला पाहिजे. कारण आपल्याला पुराणांचं जर श्रवण केलं आहे तर आपल्याला या कथा, जर कोणी काही त्याचा टॉपिक बी काढला तर आपल्याला त्याच्या पुढचं सांगता यायला पाहिजे. एवढं मन आणि ध्यान लावून पुराणांचं श्रवण करायचं आणि पूर्ण आपलं मन चित्त जे आहे तर ते भगवान विष्णूमध्ये ठेवायचं. जेव्हाही पूजापाठ, अगरबत्ती, दिवा करतो तर पूर्ण ध्यान आपल्याला भगवंतामध्ये पाहिजे. तितका वेळचं पुण्य हे अतिशय दुर्लभ पुण्य राहतं आपल्या डायरीमध्ये लिहिण्याचं. म्हणून मित्रांनो, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आषाढी एकादशी 25 जुलैला येणार आहे. तर
एकादशी पासून चातुर्मास सुरू होईल. चातुर्मासात तर भागवत पुराणाचं खूप काही महत्व आहे. मला तर असं आरामाने वाटतं की 2 महिने तर भागवत पुराण जाईलच, पण जेवढं जाईल तेवढं वेळ जर भेटला तर 1-1 घंट्याचे व्हिडिओ करू. तर भागवत पुराण ऐकणे चातुर्मासात त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे. तर मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर हिरण्यकश्यपूच्या पत्नीचे नाव काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये सर्वांनी करून सांगा. ज्यांनी ज्यांनी मन लावून ऐकलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगणार हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव काय आहे. नाहीतर जी तुम्हाला करायची असेल ती कमेंट्स करा. कमेंट जेवढी करणार तेवढा व्हिडिओ आपल्यावरती पोचेल आणि पुढे पुढे आपले व्हिडिओ जातील. जय श्री महाकाल.